तुम्ही कधी बेसनमध्ये दूध घालून हे बेसनचे लाडू करून पाहिले का? नसेल पाहिले तर सगळ्यात पहिल्यांदा रील सेव्ह करून घ्या आणि शेअर करून ठेवा. बऱ्याच वेळा आपले बेसनचे लाडू चुकतात किंवा बेसनचे लाडू बनवायचे म्हटलं की आपल्याला खूप कंटाळा वाटतो, कारण आपल्याला ते जमतच नाहीत. पण अशा पद्धतीने बिना पाकाचे आणि दूध घालून तुम्ही या पद्धतीने जर लाडू बनवले ना, नेहमीचे बेसनचे लाडू तुम्ही विसरून जाल आणि हीच पद्धत तुमची फेवरेट होऊन जाईल. त्यासाठी करायचं काय, 1 वाटी इतकी साखर आपल्याला सुरुवातीला वाटून घ्यायची. आता त्याच्यासोबत वेलची सुद्धा वाटून घ्यायची. लगेच इथे 2 वाटी इतकं आपल्याला बेसन घ्यायचंय. आता जर बेसन तुम्ही दळून आणलेलं असेल, हळकुंड वगैरे टाकून, तर याच्यामध्ये हळद वगैरे टाकायची बिलकुलच गरज नाही. आणि जर तुम्ही विकत आणलं असेल तर बेसन इथे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन 2 कप इतकं चाळून घेतलं. आता इथे साखर सुद्धा आपली तयारच होती. तर लगेच पहा इथे काय करायचंय, 2 कप इतकं हे बेसन जे आहे ते आपल्याला हलकंसं तूप वगैरे न घालता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. कलर फक्त चेंज झाला पाहिजे. मध्यम आचेवरती आपल्याला व्यवस्थित एक 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचं. अजिबात करपवायचं नाही. ते बेसन थंड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 कप इतकं आपल्याला दूध घालायचंय. व्यवस्थित गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि फेटून घ्यायचं. लगेच ते तयार मिश्रण बाजूला ठेवायचं आणि पॅनमध्ये आपल्याला पाव कप इतकं तूप घालून घ्यायचं. आता या तुपामध्येच आपल्याला तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये जे मिश्रण तयार करून बेसनचं ठेवलं होतं ते घालून घ्यायचं. आता याची पहा इथे अगदी थोड्या वेळानंतर एक 10 ते 15 मिनिटांनंतर ना मध्यम आचेवरतीच आपल्याला हे परतत राहायचंय आणि नंतर परत आपल्याला हे बेसन मूळ स्वरूपात पूर्वीच्या स्वरूपामध्ये आलेलं दिसायला चालू होईल. या पद्धतीने इथे रवाळ असं मस्त असं दाणेदार बेसन तयार होतं. तर पहा इथे काय करायचं, लगेच त्याच्यामध्ये नारळाचा चव किंवा नारळाचं जो डेसिकेटेड कोकोनट भेटतं ते पाव कप घालायचं. त्याच्यानंतर अगदी किंचितचं गोडाचा पदार्थ आहे म्हणून चिमूटभर मीठ घालायचं. तुपामध्येच आपल्याला काही ड्रायफ्रूट कट करून परतून घ्यायचे आणि ते सुद्धा घालून घ्यायचे. आता इथे आपण 1 कप इतकी साखर वेलची पावडर घालून घेतली होती, तर ती आपल्याला थोडी थोडी करून याच्यामध्ये घालून घ्यायची. इथे आपल्याला पाणी वगैरे दूध किंवा एक्स्ट्राचं कोणतंही तूप वगैरे अजिबात वापरायची गरज नाही. लगेचच पहा इथे एकत्र सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच इथे हातावरती सर्व मिश्रण चोळून घ्यायचं. चोळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला लगेच इथे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. तर पहा इथे मस्त असे दाणेदार, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, अगदी लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण ओठाणी खाऊ शकतील एवढे सुरेख आणि सुंदर टेस्टला होणारे हे लाडू तयार होतात. आणि विशेष म्हणजे हे लाडू 10 ते 12 दिवस आरामात टिकतात. बऱ्याच वेळा पहा बेसनाचे लाडू बनवायचे म्हणजे आपल्याला खूपच कंटाळा वाटतो किंवा टेन्शन येतं, पण हे एकदा लाडू बनवून खाल्ले ना टेस्टला सुद्धा एवढे भारी लागतात. दाणेदार आहेत, तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलं. हे लाडू तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. त्यासाठी इथे मी ऑडीचे स्नॅक बॅग पेपर वापरते. तर इथे ना तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला मी पाठवून देते. याच्यासोबत स्टिकर येतं, स्टिकर लावून तुम्ही आरामात घेऊन जाऊ शकता. तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने एकदा हे बेसनाचे लाडू दूध घालून बनवून पहा. नक्कीच घरातल्यांना खूप जास्त आवडतील आणि घरातले नेहमी तुम्हाला बेसनाचे लाडू अशाच पद्धतीने बनवायला सांगतील. आता गौरी गणपती येत आहे, रक्षाबंधन येत आहे, त्याच्यामुळे मग नक्कीच बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र फॉलो करायला विसरू नका.